टार्गेट ठेवून आपण असताना त्या ठिकाणी कामकाज केलं तर मी जो काही लातूर शहराचा अभ्यास केलेला आहे आणि प्रामाणिकपणे आपण असं कामकाज केलं तर किमान 15 हे आपण आणू शकतो हे लक्षात. 15 उमेदवार आपण आणू शकतो. युती ही पहिल्यांदा तुमच्या डोक्यातून काढून टाक. झाली फार चांगलं, झाली फार चांगलं, नाही झाली तरी आपण आणू शकतो अशी असणारी परिस्थिती. तर मी जसं म्हणालो की प्रामाणिकता आणि मेहनत या दोन गोष्टींची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सगळेजण कामाला लागाल, प्रचाराला लागाल आणि लातूर कॉर्पोरेशन मध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराचा प्रतिनिधी असेल याची दक्षता आपण त्या ठिकाणी बाळगली पाहिजे. डोक्यावरचं ओझं पहिल्यांदा काढा. हा लय मोठा आहे, अरे तो तर करोडपती आहे. मिया भाईच्या डोक्यावरती जसं असताना देशमुखाचं वजन आहे तसं तुमच्या डोक्यावरती कोणाचं वजन ठेवू नका. त्याला म्हणायचं बीच मोठा आहे, माझ्यापेक्षा दुसरा मोठा कोणीच नाही. आपण सुद्धा, मी काही काम नाही, मी सुद्धा निवडून आले आणि मी निवडून आणू शकतो हे पहिल्यांदा असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी हेच करत आले, तो तर हे करणार आहे, तो तर तेच करणार आहे, तो तर तेच करणार आहे, तो तर तेच करणार आहे. तुम्हाला असणार या माणसाला जिंकावं हा विचारच कधी येणार नाहीये. मी जिंकणार ही मानसिकता सगळ्यात महत्वाची आहे. आता नाही तर काही ठिकाणी आपण करतो, अरे उमेदवार 5 फूटच आहे, तो 5 फूट आहे निवडून येण्याच्या आणि त्याचा काय घेणं देणं आहे. हा जो नकारात्मक प्रचार आहे